कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये महायुतीच्या माध्यमातून प्रशासकांचा जो काही कारभार आहे डायरेक्ट कंट्रोल निवडणुका न झाल्यामुळं महायुती सरकारचा आहे। विद्यमान मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील यांचा डायरेक्ट अधिकार त्याच्यावर आहे आणि म्हणून आम्ही हा पंचनामा या ठिकाणी प्रकाशित करत आहोत की या महापालिकेचा कारभाराचा हा पंचनामा आहे। रस्त्याच्या संदर्भातला असेल, ड्रेनेजच्या संदर्भातला असेल, कोल्हापुरातल्या असुविधा असतील, या सगळ्याला जबाबदार कोण आहे तर महायुतीचं सरकार आहे। कारण की ज्यावेळी पालकमंत्री म्हणतात की आता डायरेक्ट आमचा कंट्रोल आहे महापालिकेवर, ज्यावेळी सत्तेतले आमदार म्हणतात की आमचा डायरेक्ट कंट्रोल आहे, मग आता जबाबदारीसुद्धा त्यांनी घ्यावी की हा आम्ही लोकांच्या पुढं मांडतोय की आज जी कोल्हापूरची वाताहत आहे, कोल्हापूरची अवस्था आहे, त्याला जबाबदार कोण असेल तर हे विद्यमान महायुतीचं सरकार या ठिकाणी जबाबदार आहे आणि त्याचं उत्तर त्यांनी देणं या ठिकाणी अपेक्षित आहे। कारण की मी म्हटलं तसं 100 कोटीचे रस्ते आले, ते काय झाले या बातम्या तुमच्याच आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। सगळ्या ज्या बातम्या इथं आलेल्या आहेत त्या तुम्ही माध्यमांनी दिलेल्या आहेत की माध्यमांनी प्रत्येक विषयावर ज्या बातम्या दिलेल्या आहेत त्याच आम्ही लोकांच्या समोर मांडतोय।